शुक्रवारी दिवसभर प्रखर उन्हाने सोलापूरकरांना जबर धक्का दिला। गेल्या काही दिवसांपासून 40च्या उंबरठ्यावर असलेल्या कमाल तापमानाला कहर करून 41.2 अंश सेल्सिअसची बाउंड्री पार केली। सकाळी 9 वाजल्यापासूनच चटके बसायला सुरुवात झाली। त्याचवेळी सोलापूरकरांना तापमान वाढल्याची जाणीव झाली। उन्हाचा अंदाज न आल्याने बाहेर पडलेल्यांची मात्र होरपळ झाली। साधारण होळीनंतर एक अवकाळी होत असते, त्यानंतर उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात होते, असा निसर्ग नियम सांगितला जातो। पण गुरुवारी होळी झाली। साऱ्यांनी होळीचा शेक घेतला। त्यानंतर शुक्रवारी लागलीच उन्हाचे चटके बसले। मार्च महिन्यात तापमान साधारणतः 40 अंशापर्यंत असते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे। पण यंदा मार्च महिन्याच्या मध्यान्हालाच पारा 41.1 पर्यंत गेला। यंदाच्या उन्हाळ्यातील हा पहिलाच उच्चांक आहे। सोलापूरचा अनुभव पाहता पारा कधी वाढत असतो तर कधी कमी होत असतो। आता पहाटे थंडगार हवा असते, तर सकाळी 9 नंतर चटके जाणवायला सुरुवात होते। तेव्हा उन्हाचा अंदाज पाहून लोकांनी घराबाहेर पडण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे। चौकट अंदाज खरा ठरला। धुळवडीच्या दिवसात राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती। शुक्रवारी तो खरा ठरला। त्याबाबतचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता आणि नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते। सोलापुरातील उष्म्याने हा अंदाज खरा ठरला।